नमस्ते, मी अनंत कौसाळे. आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण थोरॅसिक केज बघणार आहोत. की थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा. काय सर? थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा. आज जर आपण याविषयी माहिती बघणार आहोत. ओके, जनरल इंट्रोडक्शन सर. ओके, याची आपण जनरल अनाटॉमी और जनरल इंट्रोडक्शन आपण सर थोरॅसिक केज म्हणजे आपला छातीचा पिंजरा हे बघणार आहोत. ओके ओके सर. बघा, the thoracic cage, the most important bony structure of human skeleton. सर क्या बताया हमने यहाँ पे? हमने बताया कि मोस्ट इम्पॉर्टंट बोनी स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्केलेटन सर कोणता असतं? थोरॅसिक केज असतं. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट बोनी स्ट्रक्चर सर आपल्या ह्युमन बॉडी मधलं, आपलं ह्युमन स्केलेटन मधलं सर. ओके, क्लिअर ना? क्लिअर सर. ते काय करतं? प्रोटेक्ट टू व्हायटल ऑर्गन सर. जो की जे व्हायटल ऑर्गन आहेत का त्याला प्रोटेक्ट म्हणजे प्रोटेक्शन करण्याचं सर काम कोण करतं? थोरॅसिक केज करतं. आणि सपोर्ट जॉईंट सर, जो की आपले जॉईंट ज्या असतात आपल्या ह्युमन बॉडी मध्ये. ओके, आपल्या ह्युमन स्केलेटन मध्ये त्याला सपोर्ट करण्याचं काम करतं आपलं थोरॅसिक केज. क्लियर ना? क्लियर सर. क्या बताया हमने? हमने बताया कि बॉडी thoracic cage the most important bony structure of human skeleton, protect to vital organ and support to joint. Yes or no? Yes sir. Thoracic cage also called rib cage. सर याला काय म्हणतात बघा? Also called rib cage. याला rib cage असं म्हणतात. It contains 4 bony part, 2 clavicles sir. Okay, 2 clavicle, 1 vertebral column, 12 pair of ribs, 24 ribs, also called 12 pair of ribs. Clear ना? Clear. And 1 sternum. यहाँ पे क्या बताया हमने? ओके, इसमें 4 बोन होते. ओके, 4 बोनी स्ट्रक्चर इसमें होते, 4 बोनी पार्ट इसमें होते. कौन कौन से? 2 क्लैविकल, 1 स्टर्नम, 1 वर्टिबल कॉलम एंड 12 पेयर ऑफ रिब्स. रिपीट मी, क्या बताया हमने? यहाँ पे इसके 4 बोनी पार्ट होते हैं. किसके 4 बोनी पार्ट होते हैं? हमारे थोरैसिक केज के 4 बोनी पार्ट होते हैं. सबसे पहला है स्टर्नम, फिर वर्टिबल कॉलम, फिर है क्या? 2 क्लैविकल एंड 12 पेयर ऑफ रिब्स. बात समझ में आई सर जी? thoracic cage also called as rib cage. और हाँ या ना? हाँ सर. The rib attached to the one end of the ribs attached to sternum and second end of attached to the vertebral column. The ribs are divided into 3 types. Okay, true ribs, false ribs आणि floating ribs. Okay, तर बघा व्हॉट इज रिब्स का असतं? रिब्स म्हणजे सर बघा, जे आपलं वर्टिबल कॉलम आहे, वर्टिबल कॉलम पासून सर आपली रिब्स ही ओरिजिन होते. ओके, ओरिजिनचा कोणता वर्टिबल कॉलम आहे. आणि सर रिब जे असते का ते आपला स्टर्नम जे असतो. ओके, स्टर्नम बोनला अटॅच होते. त्या रिब्सला सर आपण कोणती रिब्स म्हणतो? त्याला आपण ट्रू रिब्स असं म्हणतो. जी रिब्स सर आपल्या वर्टिबल कॉलम पासून ओरिजिनेट होईली आणि स्टर्नमला अटॅच होईली इज कॉल्ड ॲज अ ट्रू रिब्स. क्लिअर ना? क्लिअर सर. originate from vertebral column attached to sternum is called the true ribs. आर्या सॉर्न सर. सेकंड नंबर की है false ribs. false ribs म्हणजे सर जी origin from vertebral column attached to 7 number of ribs not attached to sternum is called as a false ribs. क्या बताया हमने यहाँ पे? हमने बताया कि बबुआजी जो हमारा वर्टिबल कॉलम होता है उससे हमारी ओरिजिन होती है. ओके, स्टर्नमला सर ते अटॅच होत नाही सर. ती अटॅच होते कुठं? 7 नंबर रिब्सला. इज कॉल्ड एज अ फॅल्स रिब्स. क्लिअर ना? क्लिअर सर. आणि एक आहे सर फ्लोटिंग रिब्स. ती अशी रिब्स असते की ती स्टर्नमला सुद्धा अटॅच होत नाही आणि आपल्या 7 नंबरच्या रिब्स जे असते आपली 7 नंबरची त्याला सुद्धा अटॅच होत नाही. इज कॉल्ड एज अ floating ribs. Okay, clear and do not attach to 7 number ribs and sternum. Origin from vertebral column is called as a floating ribs. Clear and ना? Clear फिर छापो दिमाग में इतना. फंक्शन ऑफ थोरॅसिक केज. ओके, तर फंक्शन सर काय असतं आपलं थोरॅसिक केजचं फंक्शन काय असतं? सर्वात पहिलं फंक्शन सर असतं काय? प्रोटेक्शन टू व्हायटल ऑर्गन सर. का? कारण की सर हे यामध्ये आपला हार्ट असतो की आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपलं हार्ट असतो. ओके, त्या हार्टला सर हे काय करतं? प्रोटेक्शन करतं. ओके, प्रोटेक्शन टू व्हायटल ऑर्गन. व्हायटल ऑर्गन म्हणजे
इम्पॉर्टंट आपल्या ह्युमन बॉडी मध्ये इम्पॉर्टंट ऑर्गन इज ऑल्सो कॉल्ड एज व्हायटल ऑर्गन. क्लिअर ना? क्लिअर सर. तर थोरॅसिक केज आपल्या हार्टला खूप महत्वाचं प्रोटेक्शन करतो. ओके, व्हायटल ऑर्गनला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं? आपलं थोरॅसिक केज करतं. ओके, एक्झाम्पल सांगायचं म्हणतं किडनी, हार्ट आणि लिव्हर. लिव्हर ना किडनी. ओके, किडनी, हार्ट आणि आपले लंग्स. क्लिअर ना? क्लिअर सर. मेंटेन द बॉडी स्ट्रक्चर. ओके, फंक्शन ऑफ थोरॅसिक केज मेंटेन द बॉडी स्ट्रक्चर आणि सपोर्ट टू जॉईंट. काय सर बघा, मेंटेन करतं आपल्या ह्युमन बॉडी स्ट्रक्चरला आणि व्हायटल ऑर्गनला प्रोटेक्शन करतं आणि सपोर्ट टू जॉईंट. सर जेवढे आपल्या ह्युमन बॉडी मध्ये जेवढे काही जॉईंट असतात का, त्याला सपोर्ट करण्याचं काम सर कोण करतं? थोरॅसिक केज करतं. अरे हा या ना? हा सर. तर होते क्लिनिकल अॅनाटॉमी, डिसलोकेशन आणि फ्रॅक्चर. सर जी जर एखादा अपघात जर झाला कडे तर थोरॅसिक केज मध्ये सर डिसलोकेशन वगैरे होऊ शकतं आणि रिपीट मी आणि काय होतं सर जी, याचं फ्रॅक्चर सुद्धा होऊ शकतं. क्लिअर ना? क्लिअर सर. जर गडे आबा खूप मोठा अपघात झाला किंवा जर खूप मोठी कुणी आपण सर मुक्का जर मारला आपल्या थोरॅसिक केजवर किंवा रिप्सवर, तर एका रिप्सच्या म्हणजे क्रॅक होऊन सर आपल्या हार्ट मध्ये घुसू शकते. ओके, क्लिअर ना? क्लिअर सर. हे खूप डेंजर असतं. अरे हा या ना? हा सर. म्हणून सर आपण काळजीपूर्वक हाणामारी केली पाहिजे. अरे हा या ना? हा सर जी. हाँ, तो क्या लिखा हमने यहाँ पे क्लिनिकल एनाटॉमी में? डिसलोकेशन फ्रैक्चर. ओके, तो छापो दिमाग में. मिलेंगे अगले लेक्चर में. जय हिंद, जय भारत.